मित्रांनो नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आपलं परत. आता आपण जायला आहे बाबामांचे दर्शन घ्यायला आदमापूर. तर फॅमिली ट्रिप आहे. ही आमची मुगदा बघा. पिल्ल्या बघा इकडे बघ. हॅलो कर, हाय हाय करायचं टाटा का हाय हाय. तर चला आपण आदमापूरला जायला आलोय. तर आजचा व्हिडिओ कसा होता बघूया. आवडला तर सबस्क्राईब करा. मित्रांनो आम्ही प्रवासाला सुरुवात केली आदमापूरसाठी. तर कोल्हापूर ते आदमापूर हे अंतर साधारणतः 48 ते 50 किलोमीटर आहे आणि 1 तास तरी लागतो जाण्यासाठी. आपली 4 व्हीलर असेल तर, 2 व्हीलर असेल तर थोडासा वेळ जास्त लागतो. तर चला आपण जाऊया आदमापूर श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामांचे दर्शन घ्यायला. आणि तुम्ही बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे. साईडला हिरवीगार झाडे आहे आणि त्यामध्ये थोडं सतत येणारा मध्ये असणारा पाऊस. त्यामुळे तर खूपच हा प्रवास मस्त वाटत होता आम्हाला. आणि असे रस्ते सुंदर आहेत जाण्यासाठी. रस्ता खूपच छान आहे, म्हणजे काही अडथळा येत नाही. थोड्या प्रवासानंतर आम्ही हळदी कानगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबलो. तर ह्या हॉटेलचे नाव आहे श्री सद्गुरू बाळूमामा नाश्ता सेंटर. तिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. दुपारी साधारणतः 1 वाजला होता, त्यामुळे थोडाफार नाश्ता करून आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार होतो. इथे बसण्यासाठी पण व्यवस्था चांगली आहे आत फॅमिलीसाठी. तुम्ही नक्की तिथे भेट देऊ शकता. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी ऑर्डर मिसळची केली सगळ्यांसाठी, फॅमिलीसाठी. आणि इथली मिसळ खूप मस्त वाटली आम्हाला. 60 रुपयाला एक मिसळ होती आणि खूपच छान असं कोल्हापुरी मिसळ आम्हाला खायला मिळाली. त्यानंतर मिसळीचा आनंद घेऊन मस्तपैकी आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि थोडा पाऊस पडून गेला होता, त्यामुळे तर खूपच निसर्गरम्य वातावरण झाले होते. सगळीकडे हिरवेगार शेती, हिरवेगार वातावरण झाले होते आणि हवेत गारवा होता, त्यामुळे मस्त थंडीचे वातावरण होते. आणि खूप प्रवास मस्त वाटला आम्हाला जाण्यासाठी. मंदिराच्या इथं असा मस्तपैकी पूल झाला आहे बघा, उड्डाण पूल. आणि त्या साईडला डाव्या साईडला आपण जायचं. आणि मंदिराच्या इथं आपण आलेलो आहे. भाविक वगैरे बऱ्यापैकी गर्दी जोरात आहे. आणि एंट्री आता पार्किंग इकडं आहे ह्या बाजूला. असं या बाजूला पार्किंग पाऊस केलेलं आहे. चला मित्रांनो, हे बघा आपण आलेलो आहे श्री संत बाळूमामा आदमापूर येथे दर्शन घेण्यासाठी. आणि ही बिल्डिंग बघू शकता, भव्य अशी. या बाजूला असं मॉडेल तयार केले बघा मंदिराचं. आणि ही बिल्डिंग आहे, हे भक्त निवास आहे पूर्ण. या साईडला असं दुकानं वगैरे आहेत बघा, म्हणजे नारळ वगैरे तिथे मिळतात. मस्त मंदिर आहे. आज गर्दी भरपूर आहे, त्यामुळे आणि अशी स्टॉल वगैरे आहेत, दुकानं वगैरे. पावसाचं शक्यता आहे जोरात. मित्रांनो हे बघा, हे मंदिर आहे, मंदिराचे शिखर. गर्दी बघितला, पाऊस पण आलेला आहे जोरात. खूपच स्टँड आहे तिकडे त्यावेळेला. हे बघा असं दर्शनाचं असे हॉल आहेत, मार्ग. पूर्ण गर्दी असली की असे हे पूर्ण भरते. आता जास्त एवढंही नाही. असं दर्शनाकडे जायचा मार्ग आहे.
गर्दी बघू शकता जोरात आहे, पाऊस सुरू आहे आणि आम्ही असं दर्शनाकडे जायला लागलो. मित्रांनो हे बघा, ही आहे भक्त निवास श्री संत बाळूमामांचं. इकडं अशी दर्शन लाईन आहे अशी बघा या बाजूला, आणि हे मेन मंदिर आहे. गर्दी बघू शकता, पावसाळ्याचे दिवस आहेत पण गर्दी भरपूर आहे. आज रविवार, भाविक भरपूर आलेले आहेत. स्वच्छता वगैरे पण असते चांगली मस्त. हे ड्रेनेजचं पाणी वगैरे सगळं असं जाते बघा खाली, आणि असं पूर्ण गर्दी आहे. लगेच दर्शन झालं, गर्दी आहे पण मॅनेजमेंट व्यवस्थित झालं. यावर आता भंडारा लावतो बघा. तिथून असं बाहेर पडतो दर्शन घेऊन. आणि हे श्री बाळूमामा देवालय आदिबापूर कुंभोजता हे मेन आहे असं. तिकडून असं दर्शन घेऊन येतात लोक. दर्शन घेऊन आलेलं आहे आपण, आणि आत जाऊ देत नाहीत कारण की व्हिडिओ वगैरे काढणं, फोटो काढणं बंद आहे. या मित्रांनो हे बघा, आत शूटिंग वगैरे काय नाही, त्यामुळे इथनं पायऱ्यांवरनं का नाही तुम्हाला ॲक्युरेट मुखदर्शन दिसू शकतं श्री बाळूमामांचं. ज्यांना लाईनमध्ये थांबायला वगैरे आवडत नाही त्यांना इथनं भरपूर ॲक्युरेट दिसतं, डायरेक्ट मुखदर्शन होतं. असा बाजार वगैरे आहे बघा, तुम्ही इथे खरेदी करू शकता. भंडारे वगैरे काय वगैरे लावायचं वगैरे. असा मस्तपैकी बाजार आहे, इथं खेळणी वगैरे आहेत, त्या काय बरंच आहे लहान मुलांसाठी. सेम इकडे पण असं पूर्वीनं या बाजारातच खेळायला सुरुवात केली. बॉल घेतला अय्या, सगळ्या ह्याच्यात खेळायला आले. काय खेळतो अरे अरे या
अय्या मित्रांनो हे बघा असं मस्तपैकी हवामानच्या देवळाच्या इथं आलेलं आहे आणि इथं असा पोस्टर लावला आहे सुंदर असा 58वी पुण्यतिथी उत्सव सोहळा. तारीख किती आहे 17/8/24 ते 23/8/24. श्री चित्र आदमापूर तालुका बुद्रुक.